हॅलो जयेशदा. हॅलो. जय हिंद. जय हिंद. आज फिलिंग एक वेगळीच आहे नाही. खूपच वेगळी आपली. आणि आपण ज्या ठिकाणी आहोत जिथे एक लेगेसी आहे, ज्या जागेला एक लेगेसी आहे, ज्या इन्स्टिट्यूटने किंवा ज्या अकॅडमीने इतके महान ऑफिसर्स घडवलेले आहेत, त्याच पर्टिक्युलर अकॅडमीच्या सुडान ब्लॉकसमोर आपण आहोत. खरंच म्हणजे डे टू डे बेसिसवर आपण आपलं आयुष्य जगतो. वी वेक अप, वी वर्क आउट, और मे बी वी जस्ट गेट रेडी अँड गो टू ऑफिस. आपल्या ऑफिसमधली कामं संपून आपण घरी येतो. सो एक रुटीन असतं आपलं. पण इथे आल्यानंतर कळतं की घरची रिस्पॉन्सिबिलिटी तर बाजूला, पण देशाची रिस्पॉन्सिबिलिटी ज्यांच्या खांद्यावर असते. काय वाटतं? खरं सांगू, ऊर भरून येतं. कारण हे सर्व लोक आहेत ना, म्हणून आपण इथं उभे आहोत मला असं वाटतं. आणि सुरक्षित उभे आहोत. आपण म्हणतो आम्ही आमच्या ठिकाणी सुरक्षित, पण नाही. खरी वॉल ही आहे, फर्स्ट वॉल आपल्या भारताच्या भूमीसाठी जे त्यांनी तयार केली आहे. आणि इतके शूरवीर लोक इथे होणार आहेत, झालेले आहेत, अशा भूमीत आपण आहोत. आणि आजचा तर खास करून 150वा कोर्स आहे MBA पासून परत. म्हणजे मला वाटतं 75 वर्ष या इन्स्टिट्यूटनी ह्या भारतासाठी एक से एक ऑफिसर्स दिले. आणि त्यांनी भारतासाठी केलेलं कॉन्ट्रीब्युशन हे शब्दात वर्णन करणं खरोखर कठीण आहे रे. आणि बघ ना, त्यांची सगळ्या पालकांच्या चेहऱ्यावरचा एक वेगळा ग्लो आहे. प्रत्येक कॅडेटला बघितल्यानंतर एक वेगळा तसा जोश वाटतो. त्यांच्यावर आलेले ऑफिसर्स असतील, आणि डेफिनेटली आज त्यांना इन्स्पायर करायला चीफ आर्मी स्टाफ आलेला आपले. काय सुंदर, म्हणजे सगळ्या गोष्टी एकदम अशा वाटतात की परफेक्ट आहेत. त्यांचा प्रिमायसेस परफेक्ट, त्यांची ड्रेस, यांचं चालणं, यांचं बोलणं, प्रत्येक गोष्ट अशी क्लास, आउट क्लास. म्हणजे आपण असं इमॅजिन जरी केलं तरी आपण होऊ शकलं नाही असं वाटतं. पण ही सगळी लोकं लिहिलं आहे, पण ते आपल्यासाठी आहेत. हे माहीत आहे का? त्यांच्यासाठी नाही आहे. आपण आपल्यासाठी करतो, पण हे सगळं आपल्यासाठी करतात, देशासाठी करतात. तुझ्या माझ्यासारख्या सर्वसामान्य नागरिकांसाठी ते करतात. हे खूपच छान वाटतं. या लोकांचं कौतुक शब्द कमी आहेत. किती त्यांना स्तुती केली तरी कमी आहे, ग्रॅटिट्यूड दाखवला तरी कमी आहे. पण ऊर भरून येतो यांना भेटून. सो आपण आज एक शपथ घेऊयात की देशसेवेसाठी आज जरी आपण युनिफॉर्म घालत नसलो तरीसुद्धा जे युनिफॉर्म घालून आपल्या देशाची, आपल्या सगळ्यांची सुरक्षा करतात, त्यांचा आदर तर आपण ठेवूयातच, पण आपल्या भारत देशाला पुढे नेण्यासाठी आपण प्रयत्नपूर्वक राहूयात असं मला वाटतं. बिंग अ सिव्हिलियन, अ प्राऊड सिव्हिलियन. कारण का माहिती आहे का, महत्त्वाचा मुद्दा मांडलास की मला वाटतं आपल्या फॉर्मल टॉकत पण खूप भावना उफाळून येतात की ह्या प्रिमायसेसमध्ये झाल्यानंतर किंवा ह्या लोकांशी बोलल्यानंतरच असं वाटतं की आपण सगळी जबाबदारी यांना दिलेली आहे. जवानांना, ऑफिसर्सना, मग ते आर्मी, नेव्ही, एअरफोर्स किंवा CISF आणि जवान असतील, की बाबा अडचण आली की तुम्ही, दुःख आले की तुम्ही,